नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एका भावनिक आणि उत्कंठावर्धक क्षणाची कथा। जान्हवीचा गूढ गायब होणं, जयंतचा तिला शोधण्यासाठी सुरू झालेला संघर्ष आणि त्याच्या प्रेमाची अग्निपरीक्षा, हे सगळं पाहून तुम्हाला हा भाग अजिबात मिस करायचा वाटणार नाही। कथा सुरू होते समुद्रकिनाऱ्याची। रात्रीची वेळ आहे, समुद्राच्या लाटा शांत आहेत, पण वातावरणात एक अनामिक भीती आहे। जहाज समुद्राच्या मध्यभागी असतं आणि त्याच वेळी जान्हवी अचानक पाण्यात उडी घेते आणि जयंत क्षणभर स्तब्ध होतो। त्याला काय झाले आहे हे समजतच नाही। काही सेकंदातच तो जागीच थांबतो आणि मग घाबरून जहाजाला कडेकडेला धावतो। जान्हवी म्हणते, तो ओरडतो, जान्हवी जान्हवी जान्हवी, पण उत्तर नाही आणि त्याला पाण्यात काहीच दिसत नसते। त्यांचं हृदय जोरात धडकायला लागतं। तो सगळीकडे बघतो, कोणीतरी मदतीला येईल का। तो जहाजावरच्या लोकांना आवाज देतो, पण कोणीच येत नसतं। कुणीतरी मदत करा, जान्हवी पाण्यात पडलेली आहे, पण कोणीच प्रतिसाद देत नाही। सगळे आपापल्या कामात व्यस्त असतात किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करतात। तो स्वतःच एक दोरी उचलतो आणि त्या दोरीला घट्ट पकडून समुद्रात उतरण्याचा प्रयत्न करतो। पाण्याच्या लाटा जोरदार उसळू लागतात। तो पुन्हा ओरडतो, जान्हवी कुठे आहेस, मला उत्तर दे, जान्हवी जान्हवी। त्याच्या डोळ्यात अश्रू येतात। तो दोरीला घट्ट पकडून समुद्राच्या पाण्यात खाली पाहतो, पण काहीच दिसत नसतं। त्याला काळजी वाटते, ती खरंच गेलेली आहे का। दुसरीकडे वीणा त्या रात्री एक विचित्र स्वप्न बघते। तिला समुद्रात मोठ्या लाटा दिसतात। त्या लाटांमध्ये जान्हवी दिसते आणि ती हात हलवत काहीतरी सांगायचा प्रयत्न करते। वीणाला भीती वाटते, ती घाबरून उठून जाते। ती बाहेर येते आणि पाहते की तिची सासू देवीसमोर प्रार्थना करत असते। तिला आश्चर्य वाटतं, आई तुम्ही इतक्या लवकर का उठलात, असं ती म्हणते। लक्ष्मी उत्तर देते, मला एक भयानक स्वप्न पडलं। त्या दोघी एकमेकींकडे पाहतात आणि वीणाच्या मनात भीती घर करते। तिला जाणवतं की काहीतरी मोठं घडलेलं असावं आणि जयंतचा संघर्ष इकडे सुरूच असतो। तो अजूनही समुद्राकडे बघत राहतो। त्याला वाटतं की जान्हवी कुठेतरी जवळच आहे। तो स्वतःशीच बोलतो, जान्हवी मी तुला माझ्या जीवापेक्षा जास्त प्रेम करतो, तू असं का केलं। त्याला काही जुने क्षण आठवतात। तिला गोड हसरा चेहरा आणि तिच्या स्वप्नांनी भरलेल्या डोळ्यांचा तो तिला दिलेलं वचन, मी तुला कधीही एकटं सोडणार नाही, हे सगळं त्याला आठवतं। तो समुद्राच्या दिशेने पुढे जातो, पण लाटा त्याला परत ढकलतात। तो खाली कोसळतो। त्याच्या चेहऱ्यावरती वेदना दिसतात आणि ते स्पष्ट असतात। असं कसं होऊ शकतं, तू मला सोडून कशी जाऊ शकतेस, तू मला सोडून जाऊ शकत नाहीस। तो पुन्हा पुन्हा समुद्रात पाहत असतो आणि त्याला क्षणभर जाणवतं की लाटांमध्ये जान्हवीचे प्रतिबिंब आहे। जान्हवी तू इथे कुठेतरी आहेस, ह्या लाटांमध्ये आहेस, ह्या खोल पाण्यामध्ये आहेस, मी तुला शोधणारच। तो समुद्राकडे धावत जातो, पाण्यात शिरतो, वेड्यासारखा शोध घेत राहतो आणि जान्हवी जान्हवी तू कुठे आहेस, उत्तर दे ना, उत्तर दे ना, असे म्हणत असतो। समुद्राच्या लाटा त्याला परत ढकलतात, पण तो हार मानत नाही। तो अजूनही तिला शोधत असतो। आणि आता पुढे काय होईल, खरंच जान्हवी हरवली आहे का, जयंत तिला शोधू शकेल का आणि वीणाच्या स्वप्नांचा काहीतरी अर्थ आहे का, हे जाणून घेण्यासाठी आपण पुढील भाग नक्की बघा आणि तुमचा अंदाज कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।